दादा, आपण परवा उद्धव साहेबांना भेटले, काय नेमकी चर्चा झाली? वैद्यकीय व्यवस्थापन प्रत्येकाचं दोघांचंही आणि अर्थकरण अर्थकरणाच्या शिवाय राष्ट्र कसं राहील आणि राष्ट्र नाही राहिलं तर राजकारण कसं राहील. म्हणून अर्थकरण कसं नीट करायचं याचा विचार व्हायलाच पाहिजे. आणि पहिल्यांदा तेच करावं लागेल ना. म्हणजे गाव असेल तर ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचा सरपंच होता येईल. इथं गावच राहिलेले नाहीये. आपली शिवसेनेमध्ये जाण्याची युपीटीमध्ये चर्चा आहे. मी कोणत्या पक्षात जाईन याचं कुठलंच अद्यापपर्यंत कुठलाही तसा पाहायला गेला तर निर्णय नाही आहे. प्रथम अडचणीत सापडलेलं राष्ट्र याला मार्ग काढून कसं वाचवता येईल याच्यावरती पहिलं प्राधान्य कोणाचंही असलं पाहिजे. माझंच जाऊ द्या. आणि राष्ट्रच काय, विश्व. कारण विश्वामध्ये गोंधळ आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या MD क्रिस्टलिना यांनी स्पष्टपणे सांगितले की 2029 पर्यंत जगातलं एकही राष्ट्र असं राहणार नाही ज्याचं उत्पन्न कर्जापेक्षा जास्त राहील. म्हणजे काय, तर सगळेजण दिवाळखोरीकडे चाललेलो आहोत. न्यूक्लिअर बॉम्ब जर फुटले तर काय होईल, अशा पद्धतीने आता हे डेप्थचे बॉम्ब, कर्जाचे बॉम्ब फुटणार आहेत. सगळे जग बुडणार आहे. म्हणून काहीतरी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. काही लोक त्यांना हलक्यात घेतात, पण जे हलक्यात घेतात तेच त्यांच्या दारात जाऊन उभे राहतात की मॅडम 5-1 लाख करोड देऊन टाका. म्हणजे या गोष्टीचं भान आपल्या लोकांना नाही आहे आणि ते लोकांनी भान आता ठेवायला हवं. तशा पद्धतीचं कर्ज सुद्धा आता ते देतील का नाही असं प्रश्नचिन्ह आहे. कारण का त्यांचं कर्ज स्वतः आपण वापस करू शकत नाही. भारतामध्ये तरी नाही वापस करू शकत. म्हणून आपल्याला उत्पन्न वाढीच्या बाबतीमध्ये विचार करायला हवा. अनेक ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, त्या जमिनी भाडेतत्वावरती जर दिलेल्या आहेत त्याचं भाडं घेतलं जात नाही. ते भाडं घेतलं गेलं पाहिजे. त्यातनं जो पैसा येईल त्यातनं आपल्याला विकासासाठी देता येईल आणि कर्ज परतफेडीसाठी देता येईल. पहिल्यांदा राष्ट्र वाचवावं लागेल. आपण वाचलो की आपली पद्धत जगामध्ये अवलंबिली जाईल. जगामध्ये अवलंबिलं गेलं. हा जो एक न्यूक्लिअर बॉम्ब सारखा हा कर्जाचा बॉम्ब घोंगावतोय सगळ्यांच्या डोक्यावरती, हा बॉम्ब फुटण्यापासून थांबेल. कारण तो बॉम्ब फुटला तर कोणच वाचत नाही. अमेरिका वाचली नाही, इंडिया वाचणार नाही. इंडिया वाचली नाही, रशिया वाचणार नाही. रशिया वाचलं नाही, पाकिस्तान वाचणार नाही. अनेक लफडे होऊन बसतील. हे सगळं वाचवावं लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा ह्याच्यावरती फोकस करायची आवश्यकता. मी तर म्हणतो की कुठल्या निवडणुका पण कोणी घेऊ नये. आता पहिल्यांदा सगळ्यांनी म्हणून हे कसं वाचेल ते बघावं, नंतर काय करायचं ते करावं. या एकंदरातली चर्चा शिवसेनेत जाण्यासाठी आणि शिवसेनेमधून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे की मी कुठल्याही परिस्थितीत हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेमध्ये येऊ देणार नाही. तर मी काय आता त्याच्यावरती बोलणार, मी कसं बोलणार त्याच्यावरती. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्या पक्षाचे अनंत वर्षापासून एकनिष्ठ आहेत. ते त्यांच्याबद्दल मी बोलणं म्हणजे माझं तोंड पुरत नाही तेवढं बोलायला. आता आपण नाशिकला जाणार आता वृक्षतोडीच्या संदर्भात काय सांगणार? वृक्षतोडीच्या संदर्भात तर सरळ विषय आहे. म्हणजे मी सांगण्याची खरं म्हणजे आवश्यकता का पडावी हेच मला कधी कधी समजत नाही. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ज्यावेळेला तुम्ही करता, सरकारी कामासाठी असो का खाजगी कामासाठी, सरकारी जागेवरती असो किंवा खाजगी जागेवरती, त्यावेळेला त्याची परवानगी लागते. ती परवानगी घेतली आहे का मुद्दा आहे. आणि परवानगी न घेता जर केलेलं असेल तर ते होणारच नाही. ते राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषयच नाही आहे. तो सरळ सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा त्यांनी मान्यता घेतली का, परवानगी घेतली का, हा महत्वाचा विषय आपल्याला बघावा लागणार आहे. घेतली असेल तर काय हरकत नाही, घेतली नसेल तर घ्यावी लागेल. पालकमंत्री असं म्हणतायत की आम्ही नवीन झाडं लावू आणि आता ह्या झाडांना लावून जवळपास 11 वर्ष झाले. हो बघ, पण लॉ आहे ना, कायदा तर कायदाच आहे ना. घेतली का परमिशन सुप्रीम कोर्टाची एवढं त्यांनी सांगावं. घेतली असेल तर तोडावं.